नमस्कार. आज आपण एका अशा टूलबद्दल बोलणार आहोत जे खरं तर व्हिज्युअल कंटेंट बनवण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकतंय. हो, आणि त्याचं नाव आहे फ्रीपिक. चला बघूया हे नक्की आहे तरी काय. असं कधी झालंय का की एकदम भारी पोस्टर किंवा प्रेझेंटेशन बनवायचे किंवा सोशल मीडियासाठी एखादी पोस्ट, पण डिझायनिंग स्किल्स नाहीत? ही अडचण जवळजवळ सगळ्यांनाच येते. पण काळजी करू नका, कारण यावर एक खूपच जबरदस्त उपाय आहे. बरं, पण आधी एक प्रश्न. आजच्या डिजिटल जगात इतक्या चांगल्या डिझाईन्सची गरजच काय आहे? चला, याचं उत्तर शोधूया. बघा, आजकाल प्रत्येकाला चांगला कंटेंट हवा असतो, नाही का? पण तो बनवण्यासाठी जे प्रोफेशनल स्किल्स लागतात ते प्रत्येकाकडे नसतात. आणि इथेच एक मोठी गॅप तयार होते. म्हणजे चांगल्या व्हिज्युअल्सची गरज तर आहे, पण ते बनवण्याची क्षमता नाही. हीच तर खरी अडचण आहे. पण याच समस्येवर एक खूपच ओळखीचा उपाय आहे. हो, त्याचं नाव आहे फ्रीपिक. मला खात्री आहे बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असेल. तर फ्रीपिक म्हणजे काय? पारंपरिकरित्या पाहिलं तर हे एका मोठ्या खजिन्यासारखं आहे. विचार करा, एक अशी जागा जिथे लाखो रेडीमेड डिझाईन ॲसेट्स आहेत, जे कोणीही वापरू शकतं. अच्छा, मग फ्रीपिक इतकं पॉप्युलर का आहे? कारण आहे त्याचे क्लासिक ॲसेट्स. म्हणजे बघा, इथे आपल्याला स्टॉक इमेजेस मिळतात, वेक्टर्स आणि आयकॉन्स मिळतात, PhD फाईल्स आहेत. एवढंच नाही तर प्रेझेंटेशनसाठी रेडीमेड टेम्पलेटसुद्धा. म्हणजे स्क्रॅचपासून काहीही बनवायची गरज नाही, तरीही प्रोफेशनल दिसणारा कंटेंट तयार होतो. पण एक मिनिट थांबा. गोष्ट इथेच संपत नाहीये. कारण फ्रीपिक आता फक्त एक ॲसेट लायब्ररी राहिलेली नाहीये. नाही, त्यात आता एक असा काही बदल झालाय जो अक्षरशः गेम चेंजर आहे. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. फ्रीपिक आता एक ॲसेट लायब्ररी नाही, तर तो बनला एक AI क्रिएटिव्ह पार्टनर. हो, आणि विश्वास ठेवा, हा बदल साधासुद्धा नाहीये, हा एक खूप मोठा बदल आहे. तर या नव्या AI टूलकिटमध्ये काय काय आहे बघा. सगळ्यात आधी आहे AI इमेज जनरेटर. म्हणजे फक्त शब्द लिहा आणि चित्र तयार. मग आहे AI बॅकग्राऊंड रिमूव्हर. एका क्लिकमध्ये बॅकग्राऊंड गायब. एवढंच नाही, AI इमेज अपस्केलरने इमेजची क्वालिटी वाढवू शकता आणि रिटच आणि रिकलर टूल्स वापरून हवे तसे बदल करू शकता. म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी. ओके, हे सगळं ऐकायला तर खूपच भारी वाटतंय. पण हे प्रत्यक्षात काम कसं करतं? आणि महत्त्वाचं म्हणजे ते किती सोपं आहे. चला आता हेच बघूया. ही संपूर्ण प्रोसेस फक्त 4 सोप्या स्टेप्समध्ये आहे. पहिली स्टेप, आपल्याला जी इमेज हवी आहे तिचं वर्णन करा. दुसरी, AI ती आपल्यासाठी जनरेट करेल. तिसरी, त्यात थोडेफार बदल करा, एडिट करा. आणि चौथी, आपलं डिझाईन फायनल करा. आहे की नाही एकदम सोपं? चला एक उदाहरण घेऊया. समजा आपण प्रॉम्प्ट दिला की AI टेक्नॉलॉजीने भरलेली एक मॉडर्न क्लासरूम. बस, AI क्षणात एक प्रोफेशनल दिसणारी इमेज तयार करेल. या एका उदाहरणावरूनच लक्षात येतं की हे तंत्रज्ञान किती पॉवरफुल आहे. ओके, तर AI खूपच प्रभावी आहे हे तर कळलं. पण प्रश्न असा आहे की याचा वापर नक्की कोण करू शकतं? किंवा याचा खरा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो? चला आता याबद्दल बोलूया. बघा, विद्यार्थी त्यांच्या प्रोजेक्ट्स आणि प्रेझेंटेशन्ससाठी वापरू शकतात. शिक्षक त्यांच्या धड्यांसाठी व्हिज्युअल्स बनवू शकतात. कॉन्टेंट क्रिएटर्स तर थंबनेल्स आणि सोशल मीडिया पोस्टसाठी वापरू शकतात. आणि छोटे व्यावसायिक, त्यांच्यासाठी तर बॅनर्स आणि मार्केटिंग मटेरियल बनवणं एकदम सोपं होईल. म्हणजे खरं तर प्रत्येकजण याचा फायदा घेऊ शकतो. आणि हो, जे MSCIT शिकत आहेत त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे. विचार करा, फ्रीपिक वापरून बनवलेले व्हिज्युअल्स. यामुळे शिकायला तर मदत होईलच, पण प्रोजेक्टची क्वालिटी सुद्धा कितीतरी पटीने सुधारेल. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या प्लॅटफॉर्मवर एक फ्री ऑप्शन पण आहे. आणि ज्यांना अधिक फीचर्स हवे त्यांच्यासाठी प्रीमियम ऑप्शन सुद्धा आहे. म्हणजे हे सगळ्यांच्याच आवाक्यात आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर फ्रीपिक आता एक असं सिंगल प्लॅटफॉर्म बनलंय जिथे आपल्याला रेडीमेड डिझाईन ॲसेट्स पण मिळतात आणि AIची क्रिएटिव्ह पॉवर पण मिळते. दोन्ही एकच ठिकाणी. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. विचार करा, जसे जसे AI डिझायनरची भूमिका घ्यायला लागेल, तेव्हा आपल्या म्हणजे मानवी क्रिएटिव्हिटीची भूमिका काय असेल, आपलं काम काय असेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.